ओम शांती। 3 फेब्रुवारी 2002ची ही अव्यक्तवाणी। या अव्यक्तवाणीचे टायटल आहे लक्ष्य आणि लक्षण सारखे बनवा, सर्व खजिन्याने संपन्न बना। ओम शांती। आज सर्व खजिन्यांचे मालिक आपल्या खजिन्यांनी संपन्न मुलांना पाहत आहेत। बाबांनी पाहिले, प्रत्येक मुलगा सर्व खजान्याने संपन्न आहे। जो संपन्न असतो त्याची निशाणी नेहमी प्राप्ती स्वरूप आणि तृप्त, नेहमी खुश, कारण भरपूर आहे। पहिला खजाना आहे ज्ञानाचा खजिना। या खजान्यानेच आत्ताही मुलं मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अनुभव करत आहेत। या पुराण्या दुनियेत राहत आहेत। तमोगुणी वायुमंडल आहे, तरी ज्ञानाच्या खजिन्याच्या आधाराने या सगळ्या वातावरणापासून न्यारे आणि मुक्त आहेत। कमळाच्या फुलाप्रमाणे न्यारे, चिखलात राहूनही चिखलापासून न्यारे, मुक्त, दुःख, काळजी, अशांतीपासून मुक्त। जीवनात राहत असतानाही लाईट गोष्टींच्या बंधनांपासून मुक्त, व्यर्थ संकल्पाच्या वादळापासून मुक्त। मुक्ती आणि जीवनमुक्ती ह्या ज्ञानाच्या खजान्याचे फळ आहे। असाच आहे योगचा खजाना, ज्याने की सर्व शक्तियाँ प्राप्त होतात। बाबा म्हणतात, एक जरी शक्ती कमी असली तरी वेळेवर धोका देईल। मुलांचे टायटल आहे सर्व शक्तिमान, तर सर्व खजान्यांनी संपन्न पाहिजे। परिस्थितीप्रमाणे किंवा विघ्नांमुळे एखाद्या शक्तीची पर्सेंटेज कमी राहिली तर 16 कलाच्या ऐवजी 14 कला बनावं लागेल। बाबांचीही अशीच इच्छा आहे की लक्ष्य आणि प्रॅक्टिकलमध्ये लक्षण सारखे पाहिजे, तेव्हाच बापासारखे सहज बनता येईल। तिसरा खजाना आहे धारणांचा खजाना। धारणांनी सर्व गुणांचा खजाना जमा होतो। चौथा खजाना आहे सेवा। सेवेमुळे मिळणारा खजाना खुशी। बाबा म्हणतात, सगळ्यांनाच अनुभव आहे की मनसा वाचा कर्मणा कोणतीही सेवा केली तरी त्याची प्राप्ती आत्मिक खुशी मिळते। संबंध संपर्कही जरुरी आहेत, कारण राज्यामध्ये तर संबंध संपर्कात यावेच लागेल। काही मुलं म्हणतात, आमचा बापाशीच संबंध आहे, पण तेवढ्याने भागणार नाही। संबंध संपर्कात आल्यानेच दुआ मिळते। जानकी दादी म्हणायच्या, एकटे राहत असल्यावर तर क्रोध येत नाही, पण 2000च्या मध्ये राहून दाखवा आणि मग क्रोध नाही आला तर म्हणायचं विजयी। म्हणजे सगळ्यांच्या मध्ये राहून आपल्याला आपली स्थिती चेक करता येते। म्हणून संबंध संपर्क जरुरी आहे। दुआ मिळण्याचा अनुभव हा असेल की कार्य करताना डबल लाईट अनुभव होईल। बाबांना वाटते प्रत्येक मुलगा खूप पुढे गेला पाहिजे, पण चालता चालता देह अभिमान येतो। देह अभिमानाचे कारण आहे स्वमानमध्ये कमी। जेव्हा जेव्हा मी शब्द संकल्पात येईल तेव्हा ही आठवण करायला पाहिजे की मी निराकार आत्म्याने साकारमध्ये प्रवेश केला आहे। निराकार स्थितीची आठवण आली
की निरहंकारी सहज होता येईल. निरहंकारी निर्विकारी होऊनच जातील. लौकिक गुरु आशीर्वाद देतात, आयुष्यवान भव. आणि बापदादा म्हणतात, शरीराचे आयुष्य जितके असेल तितके असेल, पण या ब्राह्मण जीवनात नेहमी आयुष्यवान भव. ब्राह्मण सो देवता बनणार आहात तर आयुष्यवान असणारच ना. ओम शांती.